या देशामध्ये मला जो माणूस असा भेटेल की मी धार्मिक आहे आणि मी धार्मिक आहे म्हणून देवाच्या प्रीतीनं किंवा देवाच्या भीतीनं मी नैतिक वागतो, त्याला मी मनापासून हस्तांदोलन करून मिठी मारायला तयार आहे. अडचण अशी आहे, जाऊन अभ्यास करा तुरुंगाचा. तुरुंगामधले 100% लोक हे चांगला धर्म आणि देव मानणारे असतात. असं कसं काय? देव आणि धर्म मानणारे लोक तुरुंगात नाही पाहिजेत? त्यांना धर्माने सांगायला पाहिजे की ही सगळी अनितिमान कृत्य करू नकोस. किंवा असं कसं काय की सगळ्यांची सर्व ठिकाणी तक्रार एकच की आपल्या देशात काय भ्रष्टाचाराशिवाय काय होतच नाही काम. म्हणजे या देशातले 99.99 माणसं धार्मिक आणि तरी देखील हा देश भ्रष्टाचारामध्ये नंबर 1. म्हणजे काहीतरी चुकतोय. जर माणसं धर्माच्या साह्याने नैतिकतेने वागत असतील तर त्याच्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्णपणे आदर करते. मात्र आम्हाला असं वाटतं की नैतिकतेने वागावं, ते स्वतःच्या विवेकाने वागावं. वर्गामध्ये 2 प्रकारे शांतता राहू शकते. नंबर 1, शिक्षकांनी समजावून सांगितलेलं आहे, सगळ्यांनी शांत राहायचं, अभ्यास चांगला होतो. नंबर 2, मास्तर भयंकर मारकुट आहेत, दंगा केला तर ठोकून काढतो, गप बसलेलं बरं. या 2 पैकी शांत दोन्हीमुळे शांत बसतात. पण अधिक चांगलं शांत बसणं कुठलं पहिलं का दुसरं? कारण तो माझा निर्णय आहे. मी ठरवलंय शांत बसायचं. दुसरं मी मारकुट्याच्या मास्तरच्या भीतीनं ठरवलंय, त्याची बदली झाली की मी दंगा करायला मोकळा आहे. त्याच्यामुळे मी नीतीनं वागावं, विवेकाने, माणसाने, अशा चळवळीचं काम करतो. पण जे कोणी धर्माच्या नावाने नीतीनं वागत असतील त्यांचा पूर्ण आदर करतो.